आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। टेलर बाब टेलर बाबू इतने सारे पैसे। आपने तो कल कहा था ना आपके पास पैसे नहीं है, तो फिर ये सब। हाँ, हे ते 15 लाख रुपये नाहीत ना माझ्याकडे। हे ते कलकत्त्यात ज्या दुकानात कामाला होतो का नाही, तिथे दिवस रात्र एक करून 1-1 रुपया जमवून ही 4,80,000 जमवलेत। खरं तर 5 लाख रुपये जमायचे होते, पण काय हे बघ, मला फक्त 5 लाख रुपये गोळा करू दे। एकदा का ते झाले ना, मी स्वतःहून तुझ्या घरी हात मागायला। गोपाल ने भी इतने ही पैसे जमा करके रखे थे, ये कहीं उसी के तो पैसे लेके नहीं भागा ना। गंगाजी कसला विचार करताय? कुछ नहीं, कुछ नहीं। तुम्हाला खरं सांगू का, हे पैसे मी आपणसाठी आईसाठी खर्च करायला आणले होते। गावातल्या गरीब माणसांना मदत करायची होती। काय गावकरी मला देव माणूस म्हणतात ना, आपण एवढे केलंच पाहिजे। पण हे पैसे माझ्याच लग्नात खर्च करावे लागतील असं नव्हतं वाटलं। अरे गोपाळ, तू लगेच येणार होतास ना वा? आणि अगदी इथंच बसलायस होय? अरे लग्नाची खरेदी म्हणजे तुला काही साधी सोपी वाटली वय? अरे अख्खा देश जाईल खरेदीला, तर बी खरेदी व्हायची नाही। चल आवर लवकर। अरे येतोयस ना वा? अरे चल बाई, ही पाहुणी बाई इथंच आहे होय? फुलत आहे, हिला कापडातलं चांगलं कळत असेल बर का? अय चल, येते का आमच्या संग? हा चल की अगं, चल तू। अगं याच्या होणाऱ्या बायकोसाठी पण साड्या घ्यायला लागत्यात। चल हो चला, तुम्ही पण, मला पण आवडतील तुम्ही माझ्यासाठी साड्या पसंत केल्या तर। येत आहे ना? चलस तू। हाँ जाती हूँ, किसे पता इसके बारे में कुछ और जानकारी हाथ लग जाए, ये अच्छा मौका है। ओय येतीस ना? हाँ हाँ आती हूँ। गुणाची गो माझी बायती। चला अय गोपाळ, चल की लवकर आता। चला या। अब तो शादी होके ही रहेगी ना, थोड़ा खुश रहिए ना प्लीज। चल आओ अव कुठं घेऊन चाललाय तुम्ही त्याला? आमची खरेदी बाकी आहे व। आमची समधी खरेदी झाली ना की मग तुम्ही या। तुमची खरेदी चालू दे, 0 मिनिटात आणून सोडतो त्याला, काय काळजी करू नका।
ये मला इथं कशाला आणले? तुझ्यासाठी आतमध्ये एक सरप्राईज आहे. खुश होशील तू. ये अरे ये ना, ये बायको. सरप्राईज. सरप्राईज. वाचवा, मला वाचवा. या राक्षसाच्या तावडीतनं मला वाचवा. मला मारून टाकेल. प्लीज मला वाचवा. मी पाया पडते तुमच्या, मला वाचवा. तुम्ही शांत व्हा, प्लीज मला वाचवा. शांत व्हा. ड्रामा बास झाला. हो, तुम्ही असं का वागवता त्यांना? त्यांचं काही चुकलंय का? चुकलंय? हं? हे माझ्या पाठीमागे ही कुठे कुठे तोंड मारत फिरत असते, माहितीये काय? त्याच्याशी लग्न झालंय तरी अशी वागते. खाणारी बाई आहे ही एक नंबरची. हे बोल, बोल ना, सांग ना आता. पुन्हा कोणाला घरी बोलवते मी नसताना? पुन्हा कोणाला बोलवते? सांग सांग. हं? पुन्हा कोणावर प्रेम आहे तुझं? बोल. ऐका, तुम्ही शांत व्हा, तुम्ही शांत व्हा बरं. काय झालंय सांगा बरं. चल आज चल, तुला राहू दे अशीच. हो चल, बस बस. तुला सांगतो, माझ्या माघारी घरी माणसं बोलवते. कोणाला बोलवते, किती लोकांना बोलवते, हिलाच माहिती. हे चुकीचं आहे बरं का. हे असं काय असेल ना तर हे चुकीचं आहे. हे जर का असं चालत राहिले तर कसा सुखानं संसार चालायचा तुमचा मग? हेच तुला कळलं रे, तुला कळलं माझं दुःख. माझं काय चुकलंय? नाही चुकलंय. हे मी जेव्हा इतर लोकांना सांगायला जातो ना, त्यावेळेला ते काय बोलतात माहितीये मला? बायकोवरती संशय घेऊ नकोस. मला कळत माझं काय, पण तू आहेस. तुला कळलं माझं दुःख. मला काय काय त्रास होतो ना तो तुला कळला. मला कळते हो, सगळं कळते. आता बायकांना माझ्यापेक्षा जवळून कोण ओळखतं? मी तर लय जणींना